दिवाळी संपली आणि आता हळूहळू थंडी वाढायला सुरुवात झाली आहे। चला तर मंडळी, आज आपण पौष्टिक डिंक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया। हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। मधल्या वेळेला किंवा लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। अजिबात कडू होत नाहीत हे लाडू आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात, पौष्टिक पण आहेत। नक्की करा। थंडीची चाहूल लागली की मेथी डिंकचा लाडू खाणे हे शास्त्र असतं। चला तर आज आपण मस्त मेथी डिंक लाडू बनवूया। तिथे मी 1 किलो खपली गहू घेतले आहेत। खपली गहू हे नेहमीच्या गव्हापेक्षा वेगळे असतात, तांदळासारखे लांबडे असतात आणि ज्यांना शुगरचा डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे खूप वरदान आहे। तिथे मी 1 किलो गहू नाशिकवरून मागवले होते, जे मी स्लो गॅसवरती छान गहू फुटेस्तोवरती भाजून घेतला आहे। थंड झाल्यानंतर गिरणीमधून रवा दळून आणायचा आहे। त्यानंतर इथे मी 100 ग्रॅम मेथी दाणे हलकेसे भाजून घेतले, जास्त भाजायचे नाही तर मग मेथी खूप कडवट होते। हलकेसे फक्त गरम करून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे। तर ह्यामध्ये जेवढं मावेल तेवढं तूप घालून आपल्याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं की मेथीचा जो कडवटपणा आहे ना तो कमी होतो। त्यानंतर इथे मी प्रत्येकी 1-1 वाटी ड्रायफ्रूट घेतले आहे। ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड घेतला आहे आणि 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे। हे सर्व आपल्याला तुपामध्ये छान रोस्ट करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी 100 ग्रॅम पंपकिन सीड्स छान तुपामध्ये रोस्ट करून घेतले आहे, ते एका साईडला काढायचे आणि त्यानंतर 1 वाटी मखाने आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे। इथे मी 50 ग्रॅम डिंक आहे, तो सुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडा थोडा करून छान फुलून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, एका वेळेला जास्त डिंक टाकू नका, नाही तर मग तो आतून कच्चा राहतो। थोडा थोडा करून आपल्याला छान तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचा आहे, तो सुद्धा साईडला काढूया। आणि ह्यामधलं जास्तीचं तूप बाजूला काढून इथे मी 100 ग्रॅम खारीक पावडर तुपामध्ये छान रोस्ट करून घेतली आहे। कलर चेंज झाला की मग ती सुद्धा आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। बघा किती छान कलर आला आहे ना खारीकचा, आणि त्याचा सुगंध सुद्धा खूप छान दरवळत आहे। आता त्याच कढईमध्ये मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे आपण मगाशी खपली गहू दळून आणलं होतं ते मी पीठ 3 वाटी घेतलं आहे। त्यामध्ये आवश्यकतेनुसार तूप टाकलं आहे आणि आपल्याला स्लो गॅसवरती पीठ छान रोस्ट करून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला गहू भाजून घेतले होते, त्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही। आता इथे मी 3 वाटी गव्हाच्या पिठाला 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाच्या गोडव्यावरती अवलंबून आहे की किती गूळ लागेल, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। आता गूळ सुद्धा आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। रात्रभर भिजत ठेवलेली जी मेथी दाणा पावडर होती ती सुद्धा आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायची आहे। आणि बघा किती छान दिसत आहे ना। सर्व ड्रायफ्रूट्स आहे ते सुद्धा मी मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे असे लाडू ना खूप पौष्टिक असतात। सकाळी तुम्ही एक हा लाडू खाल्लात ना तर खूपच आपल्या शरीराला फायदे मिळतात। हे असे लाडू तुम्ही नक्की घरी करून पहा। आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर 400 रुपये अर्धा किलो हे लाडू विक्रीसाठी आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।